नमस्कार. आधारच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. भाऊजी, मला तुमचे म्हणणे पटत नाही. अंजलीने तिचे मत व्यक्त केले. अरुण भाऊजींचे त्यांच्या कुटुंबाशी खूप घट्ट नाते आहे. त्यांच्या धाकट्या बहिणीचे अजून लग्न झालेले नाही. तिचे लग्न होत नाही तोपर्यंत ते विभक्त होण्याचा प्रश्नच येत नाही. घरापासून दूर राहून ते स्वतःच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत का? वंदनाला सुखी ठेवण्याची त्यांची पहिली आणि मुख्य जबाबदारी नाही का? वनिताच्या या प्रश्नावर उत्तर नसल्याने विकास आणि अंजलीला गप्प बसावे लागले. अरुण आणि वंदनाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल चौघांमध्ये चर्चा होत राहिली. वंदनाने कशीबशी एक चपाती खाल्ली. डोके प्रचंड दुखत असतानाही नाईलाजाने ती त्या चौघांसोबत बसून राहिली. अधूनमधून तिचे मन भूतकाळातल्या आठवणीमध्ये डोकावत होते. त्या चौघांमध्ये सुरू असलेल्या वादात तिला फारसा रस नव्हता, कारण तिने त्यांचे वाद यापूर्वी अनेकदा ऐकले होते. 4 तास उलटूनही कोणीच गप्प बसायला तयार नव्हते. तेव्हा कंटाळून वंदना खालच्या आवाजात नम्रपणे म्हणाली, सासर सोडून वेगळे राहण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य, या विषयावर आता चर्चा करून काय उपयोग? कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. भविष्यात माझ्या या पावल्यामुळे जे काही होईल त्यासाठी मी स्वतःला जबाबदार समजेन, इतर कोणालाही नाही. तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. वनिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी उभी राहिली. अरुणला राहुलच्या आजारपणाबद्दल कळव, असा सल्ला देऊन विकास निघायला उठला. सकाळी आईला इथे पाठव. माझ्या कार्यालयात सध्या प्रचंड काम सुरू आहे. उद्या शनिवार असूनही मला जावे लागेल. वंदनाचे हे बोलणे ऐकून विकासच्या कपाळावर आट्या पडल्या. उद्या अंजलीच्या आई वडिलांकडे आम्हाला जेवायला जायचे आहे. आईही आमच्यासोबत येणार आहे, विकासने सांगितले. तू राहुलला माझ्याकडे सोड. वनिताने समस्येवर उपाय सांगितला. नाही, ते योग्य होणार नाही. त्याला कोविड झाला असेल तर अमित आणि सुमितलाही ताप येईल. आईने अंजलीच्या घरी जाणे रद्द करून इथेच राहायला हवे. सौरभ इतक्या कडक स्वरात बोलला की विनिता तिच्या पतीच्या बोलण्याचा विरोध करू शकली नाही. मी आज रात्रीही राहिले असते, पण मी माझी औषधे आणली नाहीत. शिवाय मला परक्या ठिकाणी नीट झोप येत नाही. राहुलचा ताप आता कमी झाला आहे. मला वाटते तो सकाळीही झोपून राहील. मी सकाळी लवकर येईन. कांता त्यांच्या सुनेसोबत घरी जायला निघाल्या. त्यानंतर वंदनाने आईला एकदाही थांबायला सांगितले नाही. सर्व निघून गेल्यावर ती राहुलजवळ जाऊन त्याचा हात पकडून बसली. मुलाच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत असताना अचानक तिच्या संयमाचा बांधा फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. कितीतरी वेळ ओघळणाऱ्या अश्रूमुळे तिला आतून हलके वाटू लागले. खूप थकल्यासारखे आणि सुस्त वाटू लागल्याने ती राहुलच्या शेजारी पडली आणि त्यानंतर तिला कधी झोप लागली हे तिलाही समजले नाही. सकाळी तिच्या मोबाईलवर राहुलला कोविड नसल्याचा अहवाल आल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला. 7 वाजण्याच्या सुमारास ती उठली तेव्हा तिला खूप बरे वाटत होते. त्यातच राहुलचा ताप कमी झालेला पाहून तिला अधिकच प्रसन्न वाटले. वंदना नेहमी 8 वाजता कार्यालयात जायला निघायची, पण तिची आई या वेळेपर्यंत तिच्या घरी पोहोचली नव्हती. तिला 2-3 वेळा फोन केल्यानंतर ती 9च्या सुमारास विकास सोबत आली. उशिरा आल्यामुळे वंदना तिच्या भावाशी आणि आईशी भांडली. नाराज होऊन आई निमूटपणे गप्प बसली, पण विकासने तिची खरडपट्टी काढली. आज सुट्टीच्या दिवशी तू तासभर कामाला उशिराने गेलीस तर तुझ्या कामावर एखादे मोठे संकट येणार नाही. नोकरदार महिलांचे डोके नेहमीच फिरलेले असते.
तुम्ही काम करता म्हणजे सर्वांवर खूप मोठे उपकार करता असा विचार तुम्ही का करता? आता प्रत्येक माणूस तुमच्या मागे पुढे तुमची सेवा करत फिरणार का? विकासचे असे उत्तर ऐकून वंदनालाही राग आला आणि त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. वंदना तासभर उशिराने कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला तिच्या साहेबांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. बहुतेक जण घरून काम करत होते, पण काही महत्त्वाच्या कामासाठी तिला स्वतः कार्यालयात हजर राहावेच लागत असे. त्यामुळे कामाचा ताण वाढत असल्यामुळे तिला तिच्या समस्याबद्दल कधी फारसा विचार करायला वेळ मिळाला नाही, पण मन सतत उदास असायचे. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.